विटा नगरपालिकेत खळबळजनक घटना। पालिका अधिकाऱ्यास 25,000ची लाच घेताना रंगेहात पकडले। विटा नगरपालिका येथे पुंडलिक चव्हाण हा मिळकत व्यवस्थापक म्हणून आपली सेवा बजावत आहे। त्यास आज 25,000 रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले। त्यामुळे विटा पालिकेसह शहरांमध्ये खळबळ उडाली आहे। घटनेची हकीकत अशी की विटा नगरपालिकेत सेवा बजावत असणाऱ्या कर्मचाऱ्यांचा मृत्यू 2 महिन्यापूर्वी झाला होता। त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या वारसांना मिळणाऱ्या रकमेचा चेक काढण्यासाठी पुंडलिक चव्हाण यांनी लाचेची मागणी केली होती। त्याची रीतसर तक्रार या मृत कर्मचाऱ्यांच्या मुलाने सांगलीच्या लाचलुचपत विभागाकडे केली होती। आज रोजी विटा कराड रोड येथील विटा हायस्कूल येथे प्रत्यक्ष लाच स्वीकारताना पुंडलिक चव्हाण यास रंगेहात ताब्यात घेण्यात आले। त्यामुळे लाच स्वीकारणाऱ्या व लाच घेण्यासाठी सोकावलेले अधिकारी आता तरी यातून योग्य धडा घेतील काय अशी सर्वसामान्यांना अपेक्षा आहे।